नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, संपूर्ण वर्षात अत्यंत पवित्र आणि शिवकृपेचा महिना म्हणजे पुण्यवान श्रावण महिना. श्रावण सुरू होताच प्रत्येक भक्ताच्या मुखात ओम नमः शिवायचा गजर असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या संत संप्रदायात आणि विशेषतः गजानन भक्तांसाठी या श्रावण महिन्यात शिवशंकराच्या ओम नमः शिवाय आणि आपल्या गजानन महाराजांच्या गणगण गणात बोते या दोन महामंत्राचा एक अतिशय गुप्त आणि अलौकिक मिलाफ घडतो. साक्षात गजानन महाराज हे महादेवाचेच अवतार मानले गेले आहेत. पण श्रावण मासारंभी या दोन्ही मंत्राचा एकत्र जप केल्यास मानवाच्या नशिबात कोणता ना कोणता चमत्कार घडून येतो. श्रावण महिन्यात ओम नमः शिवाय आणि गणगण गणात बोतेचा जप नक्की कोणत्या वेळेला आणि कसा करावा, ज्यामुळे घरातील वर्षानुवर्षाचं आजारपण, दारिद्र्य आणि वास्तुदोष क्षणात भस्मसात होतात. श्रावणात या जपाने एका खचलेल्या भक्ताचे प्राण आणि कुटुंब साक्षात महादेवाने आणि गजानन महाराजांनी कसे वाचवले, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत श्रावण मासारंभी या दोन महामंत्राच्या जपाचा अद्भुत महिमा आणि सिद्ध जप पद्धत. जर तुम्ही शिवभक्त असाल आणि गजानन महाराजांवर तुमची अथांग श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण आजची ही कथा तुमच्या श्रावण महिन्यातील भक्तीला साक्षात परब्रह्माशी जोडून देईल. भक्तांनो, शास्त्रात श्रावण महिन्याला मासोत्तम महिना म्हणजेच सर्व महिन्यात उत्तम महिना म्हटले आहे. या महिन्यात निसर्गात सात्विकता आणि चैतन्य सर्वोच्च शिखरावर असते. साक्षात भगवंत म्हणतात, श्रावणात जो माझी भक्ती करतो त्याचे सर्व जन्मोजन्मीचे पाप मी भस्म करतो. पण आपले शेगावचे राया श्री संत गजानन महाराज कोण आहेत? गजानन महाराज हे साक्षात शिवस्वरूप आहेत. श्री गजानन विजय ग्रंथात दासगणू महाराजांनी स्पष्ट लिहिले आहे की महाराज हे साक्षात शंकराचेच रूप होऊन भूतलावर अवतरले आहेत. म्हणूनच श्रावण महिन्यात जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा पूजा थेट गजानन महाराजांच्या चरणी पोहोचते. भक्तांनो, या दोन महामंत्राचे गूढ रहस्य समजून घ्या. ओम नमः शिवाय या मंत्राचे सामर्थ्य. हा 5 अक्षरी मंत्र संपूर्ण विश्वाचे मूळ आहे. नमः शिवाय हे शब्द पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. श्रावणात या मंत्राचा जप केल्याने मनातील सर्व भीती, ताणतणाव आणि नकारात्मकता नष्ट होते. गणगण गणात बोते मंत्राचे सामर्थ्य. हा आपल्या गजानन महाराजांचा सिद्ध ब्रह्ममंत्र आहे. जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत असा अद्वैत विचार हा मंत्र देतो. हा केवळ एक जप नसून भक्ताभोवती तयार होणारे एक संरक्षणात्मक कवच आहे. श्रावण महिन्यात जेव्हा ओम नमः शिवाय नंतर गणगण गणात बोतेचा जप केला जातो तेव्हा शिवाची शांती आणि महाराजांचे अभयकवच या दोन्ही शक्ती भक्ताला एकाच वेळी प्राप्त होतात. जर तुम्हाला या श्रावण महिन्यात महाराजांची आणि महादेवाची कृपा हवी असेल तर जपाची ही सोपी पद्धत नक्की वापरा. श्रावणातील दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी प्रदोषाच्या वेळी म्हणजेच दिवे लागणीला उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसण्यासाठी लोकरीचे किंवा कोशाचे आसन वापरा. शिवलिंगावर आणि महाराजांच्या फोटोसमोर पाण्याचा किंवा दुधाचा तांब्या ठेवा. एक बेलपत्र
आणि एक तुळशीचे पान अर्पण करा. आधी एक माळ 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाचा जप करा. त्यानंतर एक माळ 108 वेळा गण गण गणात बोतेचा जप करा. जप पूर्ण झाल्यावर पात्रातील ते पावन जल संपूर्ण घरात शिंपडा आणि स्वतः प्राशन करा. यामुळे घरातील सर्व आजारपण पळून जाते. एक रुग्ण आणि त्याचे कुटुंब त्यानंतर जपाच्या भावाने रुग्णाला मिळालेले नवीन जीवन. भक्तांनो, नाशिक येथील एका गजानन भक्ताची कथा ऐका. श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डॉक्टरांनी उत्तर दिले होते आणि परिस्थिती अत्यंत नाजूक होती. त्या भक्ताने हार मानली नाही. त्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर बसून श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून शिवलिंगाचे ध्यान करत एका हातात रुद्राक्षाची माळ घेतली. त्यांनी आधी ओम नमः शिवाय आणि नंतर गणगण गणात बोतेचा अखंड जप सुरू केला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मनात फक्त शिव आणि गजाननाचे रूप होते. आणि काय आश्चर्य, अवघ्या 24 तासात डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितले की हा एक चमत्कार आहे. रुग्णाची प्रकृती वेगाने सुधारत आहे. ही ताकद औषधांमध्ये नव्हती, तर श्रावणात शिव आणि गजानन महाराजांच्या नामस्मरणात असलेल्या विश्वासाची होती. भक्तांनो, या येणाऱ्या श्रावण महिन्यात रोज श्रद्धेने ओम नमः शिवाय आणि गणगण गणात बोतेचा जप करा. साक्षात महादेव आणि आपले शेगावचे राया तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. आपला हा शेगाव दरबार परिवार तुमच्या भक्तीमुळे दिवसेंदिवस मोठा होत आहे. जर तुम्हाला आजचा हा श्रावण विशेष व्हिडिओ आणि नामस्मरणाचा महिमा आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव आणि गणगण गणात बोते लिहायला विसरू नका. हा पावन व्हिडिओ तुमच्या घरातील आणि मित्रपरिवारातील सर्व भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एका अलौकिक कथेत आणि श्रावणातील महिमा उलगडणाऱ्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव. अनंत कोटी ब्रह्मांड मालक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्री संत गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.